तुम्हा सर्वांचे मेघनाज टिप्समध्ये खूप खूप स्वागत. पांढरे केस, केस गळती आणि केसांची वाढ घरच्या घरी करा, हे 15 सोपे उपाय. नमस्कार मैत्रिणींनो, आजकाल कमी वयात केस पांढरे होणे, केस गळणे, केस पातळ होणे आणि केसांची वाढ मंदावणे ही खूप सामान्य समस्या झाली आहे. यामागे फक्त वय कारणीभूत नसतं. चुकीचा आहार, अपुरी झोप, ताणतणाव, प्रदूषण आणि शरीरातील पोषण तत्वांची कमतरता ही देखील मोठी कारणं असू शकतात. अनेक जण लगेच बाजारातील महागडे शॅम्पू, सिरम किंवा हेअर कलर वापरायला सुरुवात करतात. काही दिवस फायदा झाल्यासारखा वाटतो, पण मूळ समस्या तशीच राहते. म्हणून आज आपण काही सोपे आणि घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, जे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. नंबर 1. आवळा, केसांचा नैसर्गिक मित्र. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक केसांच्या मुळांना पोषण देण्यास मदत करतात. आवळा पावडर, आवळा रस किंवा आवळ्याचे तेल यांपैकी कोणताही प्रकार नियमित वापरता येतो. नंबर 2. कढीपत्ता आहारात जरूर ठेवा. आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा कढीपत्ता केसांसाठी खूप उपयुक्त मानला जातो. कढीपत्त्यामध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वे असतात. नियमित सेवन केल्यास केसांच्या आरोग्यास मदत होऊ शकते. नंबर 3. आठवड्यातून 2 वेळा तेलाने मसाज करा. केसांना तेल लावणे ही जुनी पण प्रभावी सवय आहे. हलकं कोमट नारळ तेल किंवा आवळा तेल वापरून डोक्याला मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. यामुळे केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचू शकतं. नंबर 4. मेथी दाण्यांचा उपयोग. रात्रभर भिजवलेले मेथी दाणे वाटून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावल्यास केस अधिक मऊ आणि व्यवस्थित दिसू शकतात. अनेक लोक केस गळतीसाठीही हा उपाय वापरतात. नंबर 5. कोरफडीचा जेल. कोरफड नैसर्गिक कंडिशनर म्हणून ओळखली जाते. ताजा जेल काढून तो टाळूवर लावल्यास कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळू शकते. केसांना नैसर्गिक चमकही येते. नंबर 6. पुरेशी झोप घ्या. अनेक लोक केसांच्या समस्यांकडे पाहतात, पण झोपेकडे दुर्लक्ष करतात. शरीराची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी झोपेमध्येच होत असते. त्यामुळे दररोज 7 ते 8 तास झोप घेणे गरजेचे आहे. नंबर 7. ताणतणावावर नियंत्रण. जास्त ताण हा केस गळतीचं एक मोठं कारण असू शकतं. दिवसातून काही मिनिटे शांत बसणे, चालणे किंवा हलका व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. नंबर 8. प्रथिनेयुक्त आहार. केसांचा मुख्य घटक म्हणजे प्रथिने. त्यामुळे डाळी, कडधान्ये, दूध, दही, अंडी किंवा इतर प्रथिनेयुक्त पदार्थ आहारात असणे आवश्यक आहे. नंबर 9. कांद्याचा रस. काही लोक केसांच्या मुळांसाठी कांद्याचा रस वापरतात. आठवड्यातून एकदा टाळूवर लावून काही वेळानंतर धुतल्यास फायदा होऊ शकतो. नंबर 10. गरम पाणी टाळा. खूप गरम पाण्याने केस धुतल्यास केस कोरडे आणि कमजोर होऊ शकतात. शक्यतो कोमट किंवा साध्या पाण्याचा वापर करा. नंबर 11. जास्वंदाची फुले. जास्वंदाची फुले आणि पाने यांची पेस्ट करून केसांना लावली जाते. हा पारंपरिक उपाय अनेक वर्षांपासून वापरला जात आहे. नंबर 12. पुरेसे पाणी प्या. शरीरातील पाण्याची कमतरता त्वचा आणि केसांवर परिणाम करू शकते. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा. नंबर 13. रासायनिक पदार्थांचा वापर कमी करा. वारंवार हेअर कलर, स्ट्रेटनिंग किंवा इतर केमिकल ट्रीटमेंट्स केल्याने केस कमजोर होऊ शकतात. शक्यतो नैसर्गिक पर्याय निवडावेत. नंबर 14. नियमित केस स्वच्छ ठेवा. टाळूवर धूळ, घाम आणि तेल साचल्यास केसांच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे वेळेवर केस धुणे महत्त्वाचे आहे. नंबर 15. सातत्य हेच यश. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. कोणताही घरगुती उपाय 1-2 दिवसात परिणाम दाखवत नाही. किमान 2 ते 3 महिने नियमितपणे उपाय केल्यास त्याचा फरक जाणवू शकतो. मैत्रिणींनो, केस सुंदर दिसण्यासाठी फक्त बाहेरून तेल किंवा शॅम्पू पुरेसं नसतं. शरीराला योग्य पोषण, पुरेशी झोप आणि चांगल्या सवयी तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे केसांची काळजी घेताना या गोष्टींचाही नक्की विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मेघनाज टिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयोगी माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.